अभिनंदन करतो आदरणीय प्राचार्य आयपीएससी कोऑर्डिनेटर राऊत सर, माझे वडील बंधू अजय राऊत सर, खडपकर सर, पासाकर सर, सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित सर्व प्राध्यापक, आजचं जे डेमॉन्स्ट्रेशन ठेवण्यात आलं हा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, अच्युत सपकाळ, बीएससी फर्स्ट इयर. खरं तर याचा आणि माझा कुठेच संबंध नाही, ॲक्सिडेंटली आमच्या दोघांची ओळख झाली. याला शिवाजी कॉलेजला ॲडमिशन पाहिजे होती. याची ॲडमिशन करता मी प्राचार्यांना कमीत कमी 3 ते 4 विनंती केली, कारण हा एमपी युनिव्हर्सिटी जालंधरला इंजिनिअरिंगच्या कोर्सला शिकत होता. पण कोरोना असल्यामुळे घरचे पालकांनी त्याचं शिक्षण तिथं बंद केलं आणि त्याला इथे वापस बोलावलं. तिथे त्याचं कॉम्प्युटरची जी फॅकल्टी होती तेच एज्युकेशन कंटिन्यू करावं म्हणून त्यांनी शिवाजी कॉलेजला प्रिफरन्स दिला. टीसी याचा प्रॉब्लेम होता म्हणून खरं तर प्राचार्यांनी विनंती केली, पण टीसी नसताना सुद्धा प्रोफेशनली ॲडमिशन सरांनी करून दिले आणि त्याचं एज्युकेशन समजा टीसी याच्यामध्ये सुरू झालं. त्याचे ऑब्लिगेशन म्हणून तुम्हाला वारंवार भेटत गेला. मग उत्सुकतेने मी त्याला विचारायला गेलो का तू तिथे काय शिकला, कसं केलं, काय केलं. त्याच वेळेस नेमका युनिव्हर्सिटीचा परीक्षा घ्यायचा घोर सुरू झाला. लांबल्या, कुठे परीक्षा फेल झाल्या, कुठे नाही घेतल्या गेल्या. आणि एक थोडं जसं तुमच्या हायर एज्युकेशनला होतं तसं आमच्या पण लोअर टेक्निकल एज्युकेशनला हा प्रॉब्लेम आला की मुलांना शिकवायचं कसं, मुलांचा कार्यक्रम शिकवण्याचा राबवायचा कसा. कारण आम्हाला प्रॅक्टिकल बेस हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग म्हटलं याची मदत घ्यायचं तर कधी जो आयुष्यात मी प्रयोग केला नाही, मल्टीमीडिया मोबाईल मी पहिल्यांदा हा माझ्या संपर्कात आला पण विकत घेतला आणि मी ऑनलाईन क्लासेस कसे घेता येतील याच्यावर विचार करणं सुरू केला. त्याच्याकरता मी प्राचार्यांना बऱ्यापैकी त्रास दिला उन्हाळ्यामध्ये. ते एकटेच बसलेले असायचे, सर तुम्ही लेक्चर कसं केला, तर त्यांनी त्यांची रूम दाखवली, त्यांचे लेक्चर दाखवले. तसं करायला गेलो. मग माझ्या लक्षात आलं की सिनियर कॉलेजचा पॅटर्न आणि आमचे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी याच्यामध्ये खूप फरक पडतो अंडरस्टँडिंगच्या लेवल. मग याची मदत घेताना मी जवळपास बऱ्यापैकी 30 ते 35 ऑनलाईन लेक्चर्स तयार केले. त्याच्यामध्ये त्याला टेक्स्टचा अभ्यास करता येतो आणि सोबत त्याला ऑडिओ सुद्धा अभ्यास करता येतो. त्याच्यानंतर मला परत असं जाणवलं की हे सर्व करत असताना विद्यार्थी अजिबात कोणी लेक्चर्स पाहत नाही. ते फक्त आता स्वतःच एक आपण उद्योग करून येतो की मी इतके लेक्चर्स केले, मी इतके लेक्चर्स ऑनलाईन टाकले. डायरेक्ट प्रश्न उत्तर त्यांना कसं देता येतील हे पाहताना मग मी त्या अच्युतला सोबत घेतलं आणि करायला लागलं. तर त्यातनं हा जो MCQचा सॉफ्टवेअरचा पॅटर्न तयार झाला. तो तयार केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा माझं हक्काचं ठिकाण म्हणजे अनिल राऊत सर यांच्याकडे गेलो. ते म्हणाले की मला कॉमर्स करतो, तू याचं ट्रायल दाखवतो. त्यांनी त्याचं ट्रायल दाखवलं. त्याच्यानंतर दुसरं दैवत म्हणा किंवा तितकंच हक्काचं ठिकाण म्हणजे आशिष राऊत सर यांना दाखवलं. तर त्यांनी लगेच ती कल्पना उचलून धरली की आपण ही आपल्या कॉलेज करता राबवता येऊ शकते काय. मला राबवता येऊ शकते काय, तर ते म्हणाले की हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. मग यांनी ज्या तुमच्या पद्धतीने डिस्कस केलं की त्या पद्धतीने आज इथे आलो. तो प्रेझेंट करतो आहे. लहान आहे, वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे. त्याच्यातल्या मुळावर असतील त्याला दाखवा, त्याच्यात आपण करेक्शन करू. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो, ही जर सिस्टीम राबवली तर कदाचित माझ्या माहितीनुसार आपल्या अमरावती आणि नागपूर विद्यापीठामध्ये MCQचा ऑनलाईन एक्झाम राबवणारं पहिलं कॉलेज म्हणून आपल्याला स्टेटस मिळेल. आणि जर कदाचित हा प्रयोग जर सक्सेस झाला तर वी विल बी द लीडर टू लीड ऑल द कॉलेजेस इन दिस MCQ पॅटर्न. कारण सर कमर्शियली जर विचार केला तर नॅशनल लेव्हलवरती ह्या ज्या रेल्वेच्या किंवा आमच्या इलेक्ट्रिकल बोर्डाच्या ज्या परीक्षा होतात लाखोनी विद्यार्थी बसतात, पण त्यांना अभ्यास करायला मॅटर नाही आहे. कुठून अभ्यास करावा याची परिस्थिती नाही आहे. आपलं कॉलेज खरंच चांगलं की इतकं मोठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ई-कॉमर्सची लॅब आहे, इथे मोफत वायफाय आहे, इंटरनेट आपण तुम्हाला वापरता येतं. तर मुलांना जर त्या मोडमध्ये नाही वर्गात अभ्यास करतो तर हा मोबाईल घे आणि अशा पद्धतीने अभ्यास कर. माझ्या विषयाचे सर्व प्रॅक्टिकल्स सर हे 20 नाही तर जवळपास 15 ते 20 कॉलेजेस शिवाजी कॉलेजचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा पॅटर्न त्यांच्या कॉलेजमध्ये ते राबवतात. हा जर आपल्या सिनियर कॉलेज राबवता आला तर मला आनंद होईल. मी अच्युत सपकाळला तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. थँक्यू.
Remembering the holy image of Bhavsaheb Deshmukh, respect to the Honorable Principal Dr. P.C. Sir, Honorable IQC Director Dr. Ashish Bhatt Sir, all respected HODs and professors. I am Achyut Sapka, currently studying in BSc Computer Science first year. Last year, I was the student of Lovely Professional University, Punjab. Due to COVID-19 pandemic, I returned to my native place here, and here I preferred Shri Shivaji College, Okola for further studies. It's my honor being here as my mother is an alumni of this college. So, whatever the knowledge I gained last year, I utilize it to create this web-based interface application. So, this is MCQ-based web app. It can be accessed through mobile as well as computer. So, whoever the students are, they can. So there are so many students which cannot have the access for the mobile. So they can go to the cafe and access the test. By practicing on this web app interface, my fellow students will gradually develop vocabulary and terminology of the subject for scoring in university as well as job sectors. So here is my my motto to create this web app interface. So here I learned that my fellow students are not getting as much exposure to the modern world as well as the changed education policy. So to aware the participants, which are the students, to aware the students for changed education policy, I created this web app interface. So easy application. There is a very easy application. Everybody can download the app as well as it can go through web. After the every test, there is provision of certificate by the particular subject teacher authorized by faculty. Here is the brief introduction to my web app interface. As you all know, MCQ are the objective-type questions given particular set of keys. So I will move on to the next. So here you are, as I mentioned earlier, MCQ are very simple and objective. So main subjects which are studied here can be controlled, or all the tests can be controlled via the software. So here is my actual setup. 4 answers for each question, 4 options for each question. Student have to register with its college data with roll number, admission number, faculty, medium, and there is provision for 40 questions as well as 20 questions. For 40 questions there is time limit for 1 hour, and for 20 questions there is time limit for 30 minutes. So once entered examination mode, student cannot escape or return to the actual examination. So student must complete its exam. So this is actual written setup of the web app interface. I will give you a quick tour of web app interface. So this is the home page. Student have to log in. If any student is new, then he have to register there. Here I am using my email and password.
So student will be directed to page. Here he have to select his faculty. So we can add this faculties: science, commerce science, and home science. So in this demo, my mentor was Dr. Anil Raut sir. So I created a commerce test. So here is the quick demo. Student have to choose his class. Then subjects. All subjects are given here. So student have to register in the, enroll in this course, and then these are unit wise tests. This is just my try and error. Learned faculties and experts can suggest me to develop this curriculum. So this is the actual setup, and this is the syllabus, which may be differentiated as per the requirement of particular teacher. So student have to register with his phone number, medium, admission ID, and group. Here is the test. Actually, I am the student of computer science. I am just trying to solve these questions. Above bar will show the progress of the examination. Student can go through previous or next question from the paginator. So if he remembers one question is remaining, he can go through directly. So here I am completing the exam. So the confirmation message will pop up. And here I scored 2 correct and out of 20 questions. So there is grade system, and each student will get its correct and incorrect answers. So student don't have to be bothered for email or other question bank. So these are the unsolved questions here. So there will be no mark, but the correct answer will be displayed. So these are all 20 questions I solved, and after each test, this is the demo certificate. Each student will get its certificate by its subjective teacher, authorized by faculty. This is the demo certificate. This is on laptop. I will show you how it look on mobile.
it takes some time to render. It's again the same page. So everyone will have to go through this process, whichever the student is. So here is the same quick demo. So there is no problem of language as well. Language is the solution of this problem. So the test can be given in both as well as so many languages. There are 4 different languages inputted there: English, Hindi, Marathi. So whichever the language student wants, it can choose. Thank you. अशा प्रकारे MCQ बेस आपण टेस्टचं एक सॉफ्टवेअर आपल्या इथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे. यामध्ये प्रत्येकाला काही सजेशन सांगून त्याच्याकडनं आपण सुधारणा सुद्धा करून घेऊ शकतो. आणि सध्या सर्वांच्या जवळ MCQ तयार आहेत, कारण आता आपण सगळ्या टेस्ट MCQ बेस घेतल्यामुळे सगळ्यांजवळ